आणि आज ती जी माझी ख्वाहिश होती या मैदानावर, ओल्या मैदानावर, कारण की या ओल्या मैदानावर खूप अशा अडचणी निर्माण झाल्या होत्या बैलगाडा क्षेत्रामध्ये मला, पण अक्षरशः आज खूप शर्यत पण मैत्रीपूर्वक झाली आणि प्रेक्षकांचा सगळ्यांचा मला प्रेम भेटतोय, त्यांचा आशीर्वाद भेटतोय या रायगडकरांचा, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. आज आमचे रायगडचे हे आमचे मामा आहेत, सागर भाऊ ते शेडूनचे, त्यांचे सासरे आहेत, पण ते सुद्धा आवर्जून येतात. सोनू भाऊ आहेत, एलियनचे मालक, त्यांची टीम आहे, आमचा इब्राहिम भाऊ आहे, शुभम, गौरव, हे सगळी आमची टीम आहे, सगळेच पोरं आहेत. म्हणजे आम्हाला आनंदाची एकच गोष्ट आहे का हे जे जनसामुग्री या मथुरच्या प्रेमामुळे भेटलेले, त्यांच्या मथुरच्या आशीर्वादामुळे भेटलेले, त्याच्यातच मी खूप खुश आहे. दादा खरं तर आज दोन्ही नंदी खूप छान पळाले. सिंहाचं वाटत एलियनचा होता, एलियन बद्दल 2 शब्द होऊन जाऊ द्या. एलियन बद्दल मी बोललो ना तुम्हाला, बघा कडेनी पळणं खाऊ नये मुंबईमध्ये. आज काल रात्री उतरवलं एलियनला, मी आधीच सांगितलं होतं सोनू भाऊला, कुठे गोंगाट नका करू, मथुर घेऊन या तुम्ही, बाकीचं नियोजन आम्ही आमच्या हिशोबात करतो. त्या दिवशी पण सागर भाऊचा नंदी होता, तर त्या दिवशी पराभव झाला, कारण की सुट्टीलाच तो जो सोडतोय त्याच्यावर मारायला धावला होता. हा, मग त्याच्यामुळे ती सुट्टी व्यवस्थित नाही झाली. नंतर मथुरमध्ये फेरा काढला होता, मग आज शर्यत केली. दादा बघा, जेव्हा मथुरचा पहिला फेरा पडतो तर फेऱ्यावरनच तुम्हाला अंदाज येतो की मथुर आज काय करेल? असं काहीच नाहीये, फेऱ्यावरनं मथुरचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कोणच या दुनियातला कोणता व्यक्ती मथुरचा अंदाज लावू शकत नाही. मला माहिती आहे मथुर काय येते, त्याच्यामुळे फेऱ्याला जास्ती पळाल काय कमी पळाल काय असं काहीच नाही. पण त्यांनी जे पण पळतोय त्याच्यामध्ये खुश आहे, पण अंदाज नाही भेटणार कोणाला मथुरचा. आजही वेळेवर वेळ सांगणार, आता मी बोलत नाही, येणाऱ्या काळामध्ये वेळ सांगणार मथुर काय आधी होता ना आता काय येते. दादा हळूहळू करून होईना का मथुर त्याच दिशेने पुन्हा वाटचाल करताना दिसतंय, कसं काय आनंद आहे? हे बघा, मी आधी पण बोलतो 8 पायाचा मळा आहे, त्यातनं 4 पाय फलतात, 4 पाय फळत नाही. मग कधी कधी समीकरण चुकतो, कधी कधी जुडून आल्यानंतर मग ना आम्ही एकामध्ये नाही पळत ना, एकच आता, कारण की 3 वर्ष मथुर महबूब ही एवन जोडी आम्ही पळवली. पण आता काय आहे, आता जेवढी माझी फॅन फॅमिली कुटुंब आहेत, माझे नातेवाईक आहेत, या सगळ्यांसाठी मला पळायचं आहे. नक्कीच दादा, कारण की प्रत्येकाच्या नंदी सोबत पळाल ना तर या आठवणी आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे नंदी जर 1 नंबर मध्ये पळत असतील ना, माझा 2 नंबर मध्ये पळत असेल, तर ते सुद्धा मला एकदम अभिमानाने त्यांचा नंदी देतील. दादा तेच आता होताना दिसतंय की मथुर एका पैऱ्यात नाही वेगवेगळ्या पैऱ्यात पळतो आणि विजयाचा गुलाल घेतो. म्हणजे नवीन बैल जरी असला तरी बरोबर मथुर त्याला साथ देऊन पळतो. काय बोला? तो शिस्तीचा बादशाह आहे आणि शिस्त काय असते ते या मथुरकडून जाणून घ्यायची. या बैलगाडा क्षेत्रात कोणताही नंदी असू द्या, किती बाजूला जाणारा असू द्या या काही जाणारा असू द्या, पण मथुर त्याला एकदम स्टेट टू स्टेट घेऊन येतो. दादा सर्वच बोलतं शिस्तीचा बादशाह मथुर, आणि जेव्हा इज्जतीचा सवाल असतो तेव्हा मथुर कुठेच कमी पडून देत नाही. आजही तेच घटना घडली. काय म्हणा? मथुरवर खूप विश्वास आहे आणि मथुर आहे. मग त्याच्याबद्दल कोणत्याही गोष्टीचा कंपेअर होऊ शकत नाही माझ्याकडून. 100%. आज मथुरच्या बद्दल 2 शब्द बोला ना. मथुर बद्दल तर आयुष्यभर बोलत राहतो, किती बोललो तरी कमीच पडणार आहे. मथुर माझा काय काळजाचा तुकडा आहे. जसे माझे रणवीर राजवीर आहेत त्याप्रमाणे माझा घरचा एक काळजाचा तुकडा आहे माझा. त्याच्यामुळे आज खाली एकच गोष्टीचा अभिमान वाटतो, या ओल्या फाटीमध्ये गुलाल घेतला. कारण की या फाटीमध्ये आम्हाला गुलाल नव्हता ना, आज मथुरने गुलाल मिळवून दिला आणि एलियनने गुलाल मिळवून दिला. सोनू भाऊशी बी 2 शब्द बोला तुम्ही, कारण की सोनू भाऊ आज माझ्यावर विश्वास ठेवून त्यांचा नंदी माझ्या मथुर दावणीला आणलेला आहे. दादा काय बोलाल? सर्वप्रथम मला हे सांगा की राहुल बाळीची मैत्री लोकांना माहिती आहे, आणि तुमची मैत्री कशी काय झाली, काय कसं काय म्हणजे नियोजन वगैरे झाला, कसं मुंबईमध्ये उतरले तुम्ही? आमची मैत्री तर आहेच पहिल्यापासून. हा, पण मग राहुल दादाची मैत्री काय अख्खा महाराष्ट्रात ओळखतो दादांना. दादा काय आहे, दादा एक दिलदार मनाचा राजा माणूस आहे. आणि दादांनी कॉल केला, हॅलो, दादांनी कधी जरी सांगितलं, मला फोन केला, सोनू असं असं करायचं, मी ते करणार. आजच्या गुलालाचा आनंद कसा आहे? मथुर सोबत एलियन पळून आज विजयाचा गुलाल घेतला. ही जेव्हा मी खिडकाळीच्या पाठीवर आलो होतो, जेव्हा मथुरची गाडी बघितली होती, तर तेव्हाच वाटलं होतं की आपला नंदी ह्या बैलामध्ये पळाला पाहिजे. आणि आज ते स्वप्न साकार झालं माझं. नक्कीच आपल्या घोड्या बैलात पळालेला एलियन आणि आज मथुर. काय बोलायला मथुरच्या स्पीडला, कारण का बघा काल होता त्याने 3-4 वर्षात तुफान गाजवला,
बघ उठतार चढ होत असते, पण आज तो मथुर- त्याच लेवलला आलाय. मथुर ब्रेक फेल हत्या देते. सूर्य उगवत असतो आणि मावळत सुद्धा असतो. जेव्हा मावळतो पुन्हा उगवतो आणि तो सूर्य आमचा मथुर. नक्कीच दादा भारी बोललो, ब्रेक फेल. मला वाटतं भरपूर फॅन्स याच्याशी सहमत असेल की नक्कीच तो ब्रेक फेल. आणि दादा बोलल्याप्रमाणे फेऱ्यावरती नाही, तो कधी काय करेल ना, काय त्याचं त्याला माहिती आहे आणि दादांना माहिती आहे. का अजून काय बोला? आमची मुंबई मधली इज्जत त्या दिवशी पण मथुरनीच राखली आणि आज पण मथुरनी राखली. नक्कीच. कसा वाटला बिंजोडचा खेळ तुम्हाला? तुम्ही तिथे घाटावरती असता, पण इथं छान मुंबईमध्ये वाटलं, येऊन- खूप छान. आणि हे जे आता जे फॅन्स पाहता तुम्ही, त्याबद्दल काय बोलाल? इतक्या लोकांचं प्रेम आहे, त्यामुळे खूपच छान वाटतंय. नाही सातावरून पण छान आलेले, हो ना. मकीच्या सातावरून पण छान आलेले, असं नाही. दादा बघा ना. आज लक्षाचे मालक सुद्धा आले. सचिन लक्ष पळतोय ना, हा ते सुद्धा आल्यात. ते दोन्ही पण दादा भेटले होते मला हा आणि त्यांनी सुद्धा मथुरची शर्यत फार फक्त बघायला आले होते आणि ते कुठेतरी लग्नासाठी आले होते पाहुणे म्हणून. पण अक्षरशः ते पण मला बोलले का दादा आता आम्ही डावी खांद्यानी लक्षाला फेरा काढू. दादा आताच मुलाखत घेतली लक्ष आणि सचिनाला जो लक्ष आलाय, तर त्यांना विचारल्यानंतर ते बोलला मथुर मुंबईमध्ये आवडता जो कोणता नंदी असेल तो मथुर. एवढं प्रेम बैल मालकामध्ये सुद्धा तिकडचे आहे. सगळ्यांचाच प्रेम आहे, सगळ्यांचाच आशीर्वाद. ही जी जनसामुग्री आहे त्यांचा प्रेम आणि यांचा आशीर्वाद कायम असाच असला पाहिजे. धन्यवाद दादा.